तर आमच्या भोगाचे आज लागलेले आहेत। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य प्रज्वल यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत आहे। तर इथे आम्ही आज चाललेलो आहे माझ्या ननदबाईकडे, म्हणजे माझ्या नंदेकडे। त्या पण इथेच राहतात दर्यापूरला। तर त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकलव्य स्कूलमध्ये ॲज अ ज्युनियर प्रोफेसर म्हणून, आणि ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं जॉब आहे आणि ऑब्वियसली ही खूप मोठी एक अचिव्हमेंट आहे। तर त्यांच्याकडे थोडं सेलिब्रेशन पण आहे आणि आताच त्यांना मेल आलेला आहे ऑर्डरचा। तर म्हणून मग आम्ही दोघं पण जण तिथे चाललेलो आहे सोबत। आम्ही आता एक तर बुके आणि थोडं पेढे किंवा काजूकतली काही पण घेऊन जाऊ इकडनं। तर ठीक आहे, मग भेटू आपण। चला मग। चला, कसं वाटत आहे मग तुम्हाला तुमची बहीण लागली? मी एकदम खुश आहे, कारण ती लहानपणापासून खूप अभ्यास करत होती, हुशार पण होती आणि तिथं खूप दिवसापासून स्ट्रगलिंग चालू आहे लग्नाच्या अगोदर पण। तर लग्नाला जवळपास तिला 3-4 वर्ष झाले, एक मुलगा पण आहे आणि आता यावेळेस तिला गव्हर्नमेंट जॉब लागणं म्हणजे खूप महत्त्वाकांक्षी गोष्ट आहे, त्यासाठी आपण चाललो आहे। तर असं तुम्ही मनोगत ऐकलेलं आहे, तिथे खूप गडबड असेल आता। तर जेवढं वाटेल मी तेवढं शूटिंग करून घेणार। तर ठीक आहे मग। केक आणला विषय मैं तुझे देख नहीं रही थी, इसलिए तू कावरा बावरा हो रहा था ना।
डीजे का बरं लावला आता? सगळ्यांना नाचायला. का बरं सगळेजण का बरं नाचले? हा डीजेला म्हणून. नाही, का बरं नाचले सांग? डीजेला म्हणून. नाही ना, त्या डीजेवर गाणं लागलं होतं ना म्हणून. डीजेवर गाणं लागलं म्हणून नाचले. डीजे का बरं बोलवला? सगळ्यांना नाचायला. सगळ्यांना नाचायला. आई लागली ना तुझी, नोकरीवर लागली ना तुझी मम्मी. तुझा फर्स्ट नंबर आला का? हा, मग काय दिलं तुला बाबांनी? काय दिलं? हा, काय दिलं? सायकल. सायकल दिली. सायकलवर मामी बसा लागते मागून. आणि समोर बसतो. काय? तसं नाही करू. सायकलच्या समोर बसतो. सायकलच्या समोर बसतो तू, मागं कोणाला बसवता? तुला. मला. डबल सीट, डबल सीट. कुठे गेले ते पप्पा? रुद्राज पप्पा कुठे गेले होते? हा, बाय. हो. तर आमच्या कोमलताई आज लागलेल्या आहेत ॲज अ ज्युनियर प्रोफेसर एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी स्कूल. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप धन्यवाद. अशीच प्रगती करत राहो. हा वेळेवरच कॉल आला, वेळेवर ताईला, त्याच्यामुळं आम्ही वेळेवरच आलो इकडे. मग तर आता सगळं सेलिब्रेशन झालं आहे. डीजे पण संपला आता. डीजेही झाला. टाकणार ना मी डीजे सगळे व्हिडिओ टाकणार. चला, तर आम्ही आता वापस आलेलो आहे इकडनं. मस्त खूप डीजे वगैरे सांगितला होता दादानी आणि केक वगैरे कटिंग केलं. खूप छान सेलिब्रेशन वगैरे आम्ही केलं आणि तिथल्या त्यांच्या फ्रेंड्सनी वगैरे त्यांना हार घातला आणि शॉल वगैरे पण दिलं आणि खूप मजा आली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मला जेवढे शूट घेता आलं मी तेवढं शूट घेतलं आहे तिथलं. तर हे म्हणजे जॉबवर लागणं म्हणजे त्यांची सर्व पूर्ण फॅमिलीच खूप खुश होती, कारण ऑब्व्हियसली सगळ्या फॅमिलीचा त्यांना खूप सपोर्ट होता आणि त्याच्यामध्ये मम्मी पप्पा दादा सर्वजण म्हणजे रुद्रांश आणि ऑब्व्हियसली आई दादा पण सगळ्यांचीच त्याच्यामध्ये आपण मेहनत समजूया. मग अशा प्रकारे सेलिब्रेशन झालं. त्यांची पोस्टिंग धुळेला झालेली आहे. आता थोड्या दूर जातील त्या आमच्या, बट आता जॉब आहे करावंच लागणार आणि त्यांची खूप इच्छा होती की गव्हर्मेंट जॉब त्यांना लागला पाहिजे. त्यांनी खूप त्यासाठी मेहनत घेतली. तर त्यांची मेहनत आता रंग आलेली आहे. तर मग तर त्यांची खूप इच्छा होती आणि ऑब्व्हियसली त्यांना आता तो जॉब भेटला. तर खूप खूप अभिनंदन ताई तुमचं आणि अशीच प्रगती करत राहा. तर ठीक आहे, मग हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. काळजी घ्या. बाय बाय.